15 मार्च 2024चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय हा अतिशय घातक शासन निर्णय आहे। कारण या शासन निर्णयाने 150 विद्यार्थी शाळेमध्ये असेल तरच मुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय होणार आहे, 31 शिक्षक असेल तरच उपमुख्याध्यापकाचं पद अनुज्ञेय होणार आहे आणि 16 शिक्षक असेल तरच शाळेला पर्यवेक्षक मिळणार आहे। या शासन निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनुदानित, विनानुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील मुख्याध्यापकाचं पद, उपमुख्याध्यापकाचं पद व पर्यवेक्षकाचं पद या पदांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे। कारण याच्या आधी जे निकष होते त्या निकषानुसार 31 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक मिळत होते। इयत्ता 5वी बद्दल जर आपण बोललो तर 6 ते 8च्या गटाचा जर आपण विचार केला तर 36 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक मिळत होते। परंतु आता 36 विद्यार्थ्यांवर 3 शिक्षक न मिळता जोपर्यंत 60 विद्यार्थी शाळेमध्ये राहणार नाही 6 ते 8वीच्या गटाचे, तोपर्यंत तुम्हाला शिक्षकच मिळणार नाही। इयत्ता 5वीच्या गटावर जोपर्यंत 46 विद्यार्थी होणार नाही तोपर्यंत दुसरा शिक्षक तुम्हाला मिळणार नाही। यामुळे या GRमुळे मुळातूनच शिक्षकांची संख्या कमी झालेली आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमाच्या ज्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनुषंगाने चालणाऱ्या शाळा आहेत त्या अनुदानित असतील, विनानुदानित असतील किंवा स्वयं अर्थसहाय्यित शाळा असतील, या शाळांमध्ये शिक्षकांचीच पदे कमी होणार आहे आणि ही शिक्षकांची पदे कमी झाल्यामुळे उपमुख्याध्यापकाचं पद, पर्यवेक्षकाचंही पद हे अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि ज्या शाळांमध्ये 150 विद्यार्थीच नाही आहे त्या शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाही। बिना मुख्याध्यापकाची शाळा ही कशी राहू शकते हा विचार देखील फार मनाला घात करणारा आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये असंतोष निर्माण करणारा आहे। म्हणून आम्ही शिक्षण उपसंचालकांना 15 मार्च 2024च्या शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे की जेणेकरून त्यांनी आमचं निवेदन पुढे शासनाला पाठवावं व त्यांचा पाठपुरावा करावा, याकरिता आम्ही शिक्षण उपसंचालकाला निवेदन दिलेलं आहे। सोबतच आम्ही या निवेदनामध्ये कला शिक्षक असेल, क्रीडा शिक्षक असेल, संगीत शिक्षक असेल या शिक्षकांचीही संच मान्यतेमध्ये स्वतंत्र अनुज्ञेयता करावी, त्यांची विशेष मागणी आम्ही या निवेदनाद्वारे शासनाला केलेली आहे। धन्यवाद।